ते तुमच्याही घरचं काम नाही. हा जगन्नाथाचा रथ आहे. आता या रथाला ज्यानं हात लावला तरी तो रथ चालणार आहे, कोण हात नाही लावला तरी तो रथ चालणार आहे. आता हा जगन्नाथाचा रथ निघालेला आहे. हे पिवळं वादळ उठलेलं आहे. आता दीपक बोराडेनं जरी ठरवलं म्हणलं की बाबा शांत बसा, आता हे दीपक बोराडे आहे का अक्षर आहे आपल्या हातात. आता हे वादळ उठलं. त्याच्यामुळे आता महाराष्ट्रातल्या जनतेलाही विनंती करतो की बाबांनो आता थांबू नका. प्रत्येकानं आपल्या प्रामाणिकपणे तन मन धनानं या लढ्यामध्ये सहभागी व्हा आणि प्रत्येकानं आपापल्या मनाशी आपल्या आपल्या स्वतःची एक शपथ घ्या की हे आंदोलन, हा आरक्षणाचा लढा आमच्या आयुष्यातील दोन्ही हात वर करून जोरात म्हणा, हा लढा आमच्या आयुष्यातील, हा लढा आमच्या आयुष्यातील, हा लढा आमच्या आयुष्यातील. धन्यवाद. जय मल्हार.